सोरटी धाव म्हणता येईल, कंप्लीट केलेली आहे. एक चेंडू एक धावा. ओपनर जोडीमध्ये दुसरा फलंदाज असेल रोहन साळुंके. सुंदर असा कव्हरच्या दिशेने टोलवला आणि पाहूया काय, आणि हा चौकार. कव्हरच्या दिशेने जमिनी लगत कार्पेट पद्धतीचा मारलेला फटका होता. धाव संख्या पोहोचते 5. 2 चेंडू अखेरीस 5 धावा. काहीसे आक्रमक फलंदाजीचा पावित्र्य घेतला दिसतोय जय हनुमान क्रीडा मंडळाने. तिसरा चेंडू पुन्हा टॅप पद्धतीचा चेंडू आणि पाहूया डायरेक्ट हिट मिस झालाय. नक्कीच धावबाद झाले असतात रोहन. 3 चेंडू 6 धावा. तीन चेंडू 6 धावा. चौथा चेंडू सामना करतोय ओमकार. सुंदर असा फ्लिक पद्धतीने ढकलला, पण धाव नाही मिळाली कारण तो विकेट किपरच्या जवळच असल्यामुळे चोरटी धाव घेण्यात यश नाही आलं त्यांना. 4 चेंडू 6 धावा. पेडल स्वीप मारला पण संपूर्णपणे हातात गेला आणि पुन्हा एकदा बघूया, पण पुन्हा एकदा रनआउटचा चान्स सोडलाय स्वतः दत्ता यांनी. 5 चेंडू 6 धावा. 1 टू गो. पॉवर प्लेचं पहिलं षटक सामना करतोय ओमकार. पहिल्या ओव्हरमध्ये अतिरिक्त धावाचा एक सुद्धा त्यांनी चान्स घेतलेला नाहीये अजूनही. लास्ट बॉल. सुंदर असा फटका आणि बघूया चौकार. कव्हरच्या पद्धतीने मारलेला हा सुंदर असा फटका होता आणि एका षटकाच्या घर धाव संख्या होती ती 10. पहिलं वैयक्तिक षटक टाकलं होतं अज्जू यांनी. धाव संख्या झाली ती 1 षटका अखेरीस 10. वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो तो अमोल. सामना करतो रोहन उर्फ विवेक शेलार. लेग साईडच्या पद्धतीने हलक्याच्या हाताने खेळून काढलाय आणि एक संयमी खेळीचा धाव. धाव संख्या होते 11.
लेग साईडच्या पद्धतीने वाईट अतिरिक्त धाव. धावात भर. धाव संख्या होती ती 12. चेंडू पुढचा टाकतोय अमोल. सामना करतोय ओमकार उर्फ ओमी. त्या पद्धतीचा तोडगा खेळून काढलेला पण रिच फर्नांडिस यांना बॉल कलेक्ट करता नाही आल्यामुळे एक धाव घेण्यात यश. 2 चेंडू. धाव संख्या होती ती 13. विजय जावकर ज्यांनी पण असे कुठे पण असतील आणि त्यांनी दादांशी संपर्क साधायचा आहे. रिव्हर्सचा फटका आणि पाहूया काय चौकार. सुशांतच्या डोक्यावरून आक्रमक पवित्रा घेत धन्यवाद डीजे. 3 चेंडूच्या अखेरीस धाव संख्येतील 16. कॅल्क्युलेशन पद्धतीने बॅटिंग चालली इकडे. 17 झाले धाव संख्या. 3 चेंडू 17 धावा. पुढचा चेंडू अमोल अलगद लेग साईडच्या दिशेने हलकूल खेळून काढलाय आणि एक धाव घेण्यात पुन्हा एकदा यश. टू टू गो. चेंडू 10. धाव संख्या 18. टू टू गो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय ओमकार यांनी आणि पुन्हा एकदा सिंगल घेण्यात यश. धाव संख्या हलती ठेवण्यात त्यांना एकदम चांगला अंदाज आलेला दिसतोय. त्यामुळे आता 19 धाव संख्येवरती खेळताना जय हनुमान क्रीडा मंडळाचे फलंदाज. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. धाव संख्या पोहोचते ती 20 वरती. 1 टू गो. खेळून काढलेला पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने एक धाव नक्कीच मिळेल. आता रोहनने काढला. 2 ओव्हर्स आणि स्कोर झालाय 21 रन्स. अरे हा ना इंडियाचा. अरे कुठे बघू आता एक कमेंट्री करू का स्कोर बघू त्यांचा. अरे दादा काय तू माझी मी काय मॅच बघायच्या याच्यावर बघ ना. पाऊंड मारला पाहिजे. चौका झाला. विजय जावकर कुठे पण असतील त्यांनी मंडळाशी संपर्क साधा. विजय जावकर दादांशी संपर्क साधा. विजय जावकर विजय जावकर. दोन षटका अखेरीस जय हनुमान क्रीडा मंडळाचा धाव संख्येचा फलक लागतोय तो 21 धावांवरती.
अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. दत्ता 11चे स्वतः दत्ता तिसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात. सामना करतोय तो रोहन. सुंदर असा चेंडू दत्ता यांचा पूर्णपणे डॉट झाले ते रोहन. अतिरिक्त पद्धतीचा चेंडू व्हाईट स्वरूपाचा. एक धाव मिळाली. धाव संख्या 22. अतिरिक्त पद्धतीचा चेंडू एक धाव घेऊन गेला पण नक्कीच ओपनरचा एक बळी पण घेऊन गेलाय सोबत. स्टंपिंग अमोल यांच्या मार्फत. चांगला विकेट घेतला दत्ता यांनी. वैयक्तिक 12 धावांवरती आउट घेतलाय रोहन याला. पुढचा चेंडू सामना करण्यासाठी नवीन फलंदाज आदित्य. टॅप पद्धतीने खेळून काढलाय. एक धाव नक्कीच मिळेल आदित्य याच्या खात्यात पहिली धाव. धाव संख्या झाली ती 24. तीन चेंडू 21 धावा 24 धावा. पुढचा सामना करतोय तो ओमकार भाटकर. पुन्हा एकदा हलक्या पद्धतीने टाकलेला चेंडू दत्ता याचा पूर्णपणे डॉट झाल्याने स्टंपिंगच्या स्वरूपात. अजून एक विकेट मिळालाय. ओमकार भाटकर ओपनर. वेल बोल्ड दत्ता. नवीन बॅट्समन अथर्व ओमकारची जागा भरून काढण्यासाठी खेळपट्टीवर सज्ज झालेला आहे. सिनियर प्लेयर मध्ये गिनती का होते दत्ताची. दत्ता किती चाणाक्ष पद्धतीने गोलंदाजी करू शकतो याचा नजराणा तुम्हाला दिसलाच असेल. दोन्ही सलामीवरांना तंबूत परत पाठवलंय दत्ता यांनी. टू गो. सामना करतोय अथर्व. धावबादची पुन्हा एकदा संधी होती पण ती संधी गमावली आहे.
एक मिनिट दत्ता, एक मिनिट. स्वामी समर्थच्या सगळ्या प्लेयर्सना जरा विनंती आहे की पाय वरती घ्यायचे आहे, बाउंड्रीच्या आतमध्ये तुमचे पाय ठेवू नका. 1 to go. सामना करतोय तो अथर्व. कव्हरच्या दिशेने टोलला चेंडू, उत्कृष्ट तशी फिल्डिंग सुद्धा रिच फर्नांडिस यांच्या मार्फत. सुंदर अशी गोलंदाजी दत्ता यांची. दत्ता केळुसकर यांनी पूर्ण षटकामध्ये इकॉनॉमिकल षटक हाताळताना केवळ 4 धावा खर्च केल्यात. पंचवीस. 3 ओव्हर 25 धावा. स्वतः कर्णधार रिच फर्नांडिस वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी चौथं आणि डेथ ओव्हर शेवटचं षटक टाकतोय. सामना करतोय अथर्व. सुंदर असा फटका अडवण्यात यश. 1 धाव नक्कीच मिळेल. आर क्रिकेट क्लब मार्फत साहेब चषक 2025. दुसरा चेंडू हाताळताना रिच. सामना करतोय आदी. नो चेंडू आणि त्याच्यावरती घेतलेली 1 धाव, पण इथे प्लस नसून 1च धाव मिळेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. नो. कृपया दोन्ही संघांना विनंती असेल पंचांच्या निर्णयाला सहकार्य करा. चांगला क्रिकेटचा खेळ करा. मॅच त्वरित लवकरात लवकर चालू करा. पंच राहुल. पुढचा चेंडू रिच यांचा सामना करतोय अथर्व. उत्कृष्ट अशा पद्धतीने डोलावला कव्हरच्या दिशेने. चेंडू पूर्णपणे गॅप मध्ये जमिनी लगत आणि हात देईल धावा 4. पुढचा चेंडू अतिरिक्त धाव.
पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. स्टंपिंग पण झालेले आहेत. अथर्व आउट झालेत. अरे तू हे करते मी नाही तीन चेंडू मध्ये 33 स्कोर. पुढचा चेंडू चौथा लेग साईडच्या दिशेने फ्लिक केलेला आहे. बघूया काय मिळत आहे, पण एक धाव नक्कीच देऊन जाईल. टू टू गो. शेवटच्या षटकातला 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. सामना करणार आधी. धाव संख्या पोहोचते ती 34 वरती. बावीस चेंडू 34 धावा. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुढचा चेंडू रिच याचा सामना करतोय आदित्य. मागे बॉल आलाय. आणि हा अतिरिक्त वाईट स्वरूपाचा चेंडू जो एक धाव एक्स्ट्रा देऊन जाईल. स्कोर्स 35. 2 बॉल रिमेनिंग. पुन्हा आता फ्लिक पद्धतीने खेळलेला चेंडू खेळून काढला. नक्कीच चौकार देऊन जाईल आणि धाव संख्या पोहोचते ती 39. पहिल्या डावातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. सुंदर असा गॅप मध्ये ढकलून काढलेला चेंडूने नक्कीच चौकार दिलाय आणि या चौकारा अखेरीस धाव संख्या पोहोचते 39. सुंदर असा चेंडू आणि पुन्हा एकदा टोलून काढलाय तो कार्पेट आणि आधीने 2 बॉल 2 चौकार मारून सुस्थितीत सोडून टाकले टीमला. 43 स्कोर्स केलेत आणि 44 धावांचा बलाढ्य असा स्कोर उभा केलाय तो दत्ता 11 संघासमोर. साहेब चषक 2025 स्पर्धेचे सर्वे सर्वा मान्य श्री दशरथ दादा पवार.
44 धावांचं आव्हान ठेवलंय ते जय हनुमान क्रीडा मंडळाने दत्ता 11 संघासमोर. दत्ताने केलेल्या प्रेडिक्शन समोर एकदम मला वाटतं बरोबरच केलेलं. 35 ते 40 आणि त्यांनी त्यापेक्षा थोडे 3 रन जास्तच केले. मान्य श्री अविनाश राणे शिवसेना गटाचे विभाग प्रमुख यांचं इकडे आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत. वैयक्तिक पहिलं षटक महेश यांचं सामना करणार आहे सुशांत. ओपनर जोडीमध्ये सुशांत आणि जिरीश फर्नांडिस हे 2 प्लेयर दिसतील. अतिरिक्त धाव. डावाला सुरुवात अतिरिक्त धावाने झालेली असून वाईट स्वरूपात. रिव्हर्सचा पावित्रा घेतलाय पण डॉट पद्धतीचा चेंडू. 1 चेंडू 1 धाव. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू आणि धाव संख्या 2. हॅलो हॅलो चेक 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 चेक. आणि हा बाद स्वरूपात सुशांतचा विकेट मिळाला. पहिल्या सलामीवीराचा विकेट दत्ता 11 संघाकडनं. पहिल्या विकेट नंतर त्यांची जागा घेण्यासाठी खेळपट्टीवर जातात ते सुशांत निकम उर्फ विकी. दोन चेंडू 2 धावा आणि 1 विकेट.
सामना सुरू. तिसरा चेंडू घेऊन येतोय महेश आणि सामना करतायत ते सुशांत. सुंदर असा चेंडू पण अतिरिक्त धाव नक्कीच एक एक्स्ट्रा. धाव संख्येत भर. धाव संख्या पोहोचते 3. मुख्य नेते तसेच लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ महाराष्ट्राचे धाडसी मुख्यमंत्री म्हणून ओळख निर्माण झालेले सुंदर असा चेंडू पूर्णपणे डॉट. मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांचा विकी जन्मदिवस हा सर्व ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये साजरा होत आहे. या जन्मदिवसाच्या औचित्य साधून धावपलक मध्ये असा एक आक्रमक पवित्र अजून सुद्धा बॅट्समनने घेतलेला नाहीये. दादा पवार यांनी साहेब चषक 2025चं आयोजन करण्यात आलेलं आहे. तसेच आमचे माननीय शिवसेना उपनेते खासदार शेवाळे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होणार आहे थोड्या वेळामध्ये. आणि अतिशय उत्साहाचं वातावरण या प्रतीक्षानगरमध्ये निर्माण झालेलं आहे. दशरथदादा पवार आहेत, आमचे रजपूतजी आहेत, जाधवजी आहेत, असे सर्वच पदाधिकारी आता त्यांचे महिला पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने आहेत. या विधानसभेतील सर्व पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि मोठ्या क्रिकेटचं आयोजन या ठिकाणी आहे. तसेच साहेबांचा जो आजचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी केक देखील कापण्यात येणार आहे. आणि म्हणून आजचा हा दिवस माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आताचे श्री शिंदेसाहेब यांना दीर्घायुष्य लाभो आणि आमच्या सर्वांच्या शिवसैनिकांच्या लाडक्या बहिणींच्या कामगारांच्या कष्टकऱ्यांच्या मनातला मुख्यमंत्री पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून यावा ही आमची सगळ्यांची इच्छा आहे. आणि ही सदिच्छा आम्ही देत असताना साहेबांना या ठिकाणी दीर्घायुष्य लाभो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. मी धन्यवाद देईन या ठिकाणी दशरथ दादांना. त्यांची सुनबाई या ठिकाणी संघटिका आहेत, त्यांचा चिरंजीव सिद्धेश आहे. सगळ्यांनी मिळून शाखेचे सर्व पदाधिकारी मिळून मैदानी खेळाचं आयोजन केलेलं आहे. आपण म्हणाल ते बरोबर आहे. संध्याकाळच्या दिवशी लोक एकतर मोबाईलवर असतात किंवा टी व्हीमध्ये मग्न असतात. परंतु अशा वेळेला या क्रिकेटचं आयोजन केल्यानंतर आपण पाहतोय क्रिकेटचे खेळाडू जे आहेत ते तर मैदानात आहेतच, त्याचबरोबर प्रेक्षक देखील या ठिकाणी खेळाचा आनंद घेण्यासाठी या मैदानामध्ये आपल्याला दिसत आहेत. आणि हीच आजची काळाची गरज आहे की आपण मैदानाकडे वळलो पाहिजे, मैदानी खेळांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, त्यासाठी वेळ काढला पाहिजे. आणि तो वेळ काढायला लावणारे आमचे दत्तदादा या ठिकाणी आम्ही त्यांच्यासाठी देखील वेळ काढलेला आहे. आजचा दिवस अतिशय धावपळीचा आहे. शिंदे साहेबांच्या वाढदिवसामुळे संपूर्ण विभागामध्ये कार्यक्रम आहेत. परंतु दत्तदादा आमचे चांगले मित्र आहेत, नेहमी या ठिकाणी कार्यक्रम घेतात, आम्हाला आवर्जून बोलवतात. तर त्यांना एक शाबासकीची थाप देण्यासाठी त्यांना या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि त्यांचं कौतुक करतो की अतिशय चांगला वस्तू शिंदे साहेबांच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी या ठिकाणी घेतला. त्याबद्दल त्यांना खरोखरच मनपूर्वक आभार. मुंबई महानगरपालिका परीक्षा आमचे सर्व शिवसैनिक करत आहेत. कारण आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो दैदिप्यमान विजय मुंबईसह आहे त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जे लाडक्या बहिणींचे फॉर्म भरून घेतले, त्याचबरोबर इतर ज्या विविध योजना महाराष्ट्र शासनाने आणल्या, माननीय मुख्यमंत्री एकनाथ प्रतिसाद या सर्व विधानसभेच्या आमच्या महायुतीच्या उमेदवारांना मिळाला. आणि तशाच प्रकारे आता हा उत्साह आता पुढे आणखीन जाण्यासाठी महानगरपालिकेच्या निवडणुकीची आम्ही वाट बघत आहोत. दशरथ विधानसभेचे सर्व पदाधिकारी आहेत, एकास एक तुल्यबळ असे उमेदवार आहेत. हे आमची गौरवाची बाब आहे की मागच्या 2 ते 2.5 नेतृत्वामध्ये या ठिकाणी माननीय खासदार राहुल शेवाळे साहेब, त्याचप्रमाणे दक्षिण मध्य मुंबईच्या महिला संपर्क प्रमुख कामिनीताई यांच्या नेतृत्वामध्ये महिला आघाडी देखील सक्षम झालेली आहे. पुरुष आघाडी मोठ्या संख्येने काम करत आहे. त्यामुळे या विधानसभेमध्ये एक दैदिप्यमान विजय मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल असा विश्वास आजच्या दिवशी मी व्यक्त करतो. न्यूज 50 लाईन 9 जी आहे हे माझ्यासाठी
जवळजवळ मी विभाग प्रमुख झाल्यानंतर प्रत्येक कार्यक्रमामध्ये माझ्याबरोबर माझ्यासमोर या ठिकाणी असतात. मी त्यांच्यासाठी सांगेन की आपण सगळ्यांनी खेळाचं महत्त्व लक्षात घ्या. मोबाईलला आपण जो वेळ देतो तो मोबाईल थोडासा बाजूला ठेवून खेळायला तर या. जर खेळायला नाही येऊ शकलात तर कमीत कमी बघायला या. जे खेळत आहेत त्यांचं प्रोत्साहन वाढवायला या आणि त्यामुळे आपला उत्साह वाढेल. मोकळ्या वातावरणामध्ये आल्यानंतर आपल्या श्वसनाचे काही त्रास असतील, आणखीन काही आजार असतील, तर ह्या मोकळ्या हवेमध्ये आपल्याला जो ऑक्सिजन मिळतो त्याच्यामुळे आपलं आरोग्य नक्की सुधारेल. तर माझ्या सर्व दर्शकांना विनंती आहे की आपण खेळाकडे या, मैदानाकडे या. धन्यवाद. धन्यवाद सर. झालं ना हे झालं ते काय झालं सेल तू उपाय ना त्याला नाही रे सेल तर पुढे हॅलो. वळूया सामन्याकडे. वैयक्तिक पहिला षटक आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत होतो कधीर. लेक्सरच्या दिशेने टोलून काढला आणि एक धाव घेण्यात यश आले. रिश फर्नांडिस यांना स्ट्राईक वरती असतील सुशांत उर्फ विकी. धाव संख्या होते 9. सुंदर असा चेंडू पूर्णपणे डॉट झाले ते विकी. सुंदर चेंडू कदीर यांचा पूर्णपणे कळलाच नाही त्यांना आणि त्रिफळाचीत झालेत. क्लीन बोल्ड विकी. दत्ता 11चे सर्वेसर्वा स्वतः दत्ता आता फलंदाजीसाठी उतरत आहेत विकीची जागा भरून काढण्यासाठी. 44चा हॅलो 44चा टार्गेट अचीव करताना अजून सुद्धा धाव संख्या डबल डिजिट मध्ये कन्वर्ट झालेली नसून याची खंत नक्कीच फलंदाजाला लागलेली आहे. पाहूया दत्ता काय करतात आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू कदीर यांचा. सामना करतील दत्ता. ॲटिट्यूड असतो. जसं राजकारणात ॲटिट्यूड आहे तसं मैदानात ॲटिट्यूड आहे. सुंदर चेंडू कापताना कदीर यांनी षटक संपलेलं आहे आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होते 9. राजकारणातले धुरंधर खेळाडू श्री दत्ता केळुसकर जसे राजकारणाच्या मैदानामध्ये जोरदार फटकेबाजी करतात तशी त्यांची फटकेबाजी या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. आमच्याकडून त्यांना शुभेच्छा. धावसंख्या होते 9. 35 धावांची गरज. 12 चेंडू 35 धावा.
वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी तिसरं षटक हाताळतोय तो धनुष. सामना करतोय रिच. सुंदर असा ऑफसाईडला टोलला चेंडू, तितकं चांगला असं क्षेत्ररक्षण ओमकार भाटकर याच्या माध्यमातून बघायला मिळालं. एक धाव. धावफलक डबल डिजिट मध्ये कन्वर्ट. 34 धावांची गरज. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक. अटॅकिंग क्रिकेट खेळावंच लागेल. काही सकळलं नाही दत्ता यांना चेंडू आणि सुंदर अशी फिरकी घेऊन तो आतमधल्या साईडला आला. गपरे. अतिरिक्त धाव नो स्वरूपात. प्लस नसल्यामुळे एकच धाव मिळेल. पुढचा चेंडू. थँक्यू डीजे. पंचांना एक छोटीशी विनंती असेल, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. अजून सेमीफायनलचा सामना पहिलाच चालू आहे. दुसरा सेमीफायनल बाकी आहे आणि फायनल सुद्धा बाकी आहे. त्यामुळे लवकरात लवकर खेळ करून घ्यायचा आपल्याकडून. दोन्ही संघांना विनंती आहे, त्याला सहकार्य करा. वाईट स्वरूपाची एक अतिरिक्त धाव. धाव संख्येत भर. धाव संख्या होती ती 12. एक धाव घेण्यात यश. धाव संख्या होती ती 13. स्ट्राइक वरती असतील दत्ता केळुसकर. नऊ बॉल मध्ये 31 धावांचा टार्गेट असेल दत्ता 11 संघाला. थ्री टू गो. पंचांना एक नम्र विनंती असेल, सामन्याकडे थोडासा कल घेऊन आणि लवकरात लवकर सामना चालू करायचा आपल्याला. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. अतिरिक्त धाव वाईट स्वरूपात. पुढील होणारा सामना सेमीफायनल 2 सिद्धिपेकर स्पोर्ट्स क्लब वर्सेस स्वामी समर्थ स्पोर्ट्स क्लब. दोघांच्या कर्णधारांनी स्टेज जवळ जायचंय.
सेमीफायनलचा दुसरा सामना स्वामी समर्थ स्पोर्ट्स क्लबचे कर्णधार आणि सिद्धी पॅकर स्पोर्ट्स क्लबचे कर्णधार दोघांनी स्टेजशी संपर्क साधायचे. मॅच त्वरित चालू होणार अन्यथा पेनल्टी लागेल. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. अतिरिक्त धाव यांचा एक जो ताळमेळ चाललाय तो धनुष यांच्याकडनं. सुंदर असा चेंडू आणि कव्हरच्या दिशेने बाहेर मारून आउट झालेले आहेत रिच फर्नांडिस. तिसरा विकेटचा हादरा रिचच्या माध्यमातून. नसेल 17 धाव संख्या झाली ती 17. पुढचा फलंदाज कौस्तुभ डावखुरा फलंदाज असेल. नाणेफेकी जिंकून सिद्धी पॅकरने सेमीफायनल दुसऱ्या सामन्यामध्ये फलंदाजी करण्याचा पुन्हा एकदा निर्णय घेतलाय. डावखुरा फलंदाज कौस्तुभ. चांगला अटेम्प्ट होता पेडल स्वीप मारण्याचा, पूर्णपणे डॉट झालेत. तीन ओव्हर 17 धावा. सहा चेंडू मध्ये 27 धावांचं कडवं आव्हान असेल. गोलंदाजीसाठी येतोय रोहन. सामना करतील दत्ता केळुसकर. पहिला चेंडू टॅप पद्धतीने खेळून काढला आणि चौकार घेतलाय दत्ता यांनी. पाच चेंडू मध्ये 23 धावा हव्यात जिंकण्यासाठी दत्ता 11 संघाला. सुंदर असा चेंडू रोहन याचा टॅप पद्धतीने खेळताना डॉट झालेले आहेत दत्ता. लेग साइडच्या दिशेने बाहेर मारून आउट झाले दत्ता. अटॅक करताना हा विकेट गेलाय त्यांचा. अतिरिक्त स्वरूपाची एक धाव. पुन्हा एकदा लेग साइडच्या पद्धतीने खेळून काढलेला आणि चौकार. एकदा घोषित स्वरूपात सामना करणार कौस्तुभ आणि
हा त्यावेळी घेण्यात आला. लाडक्या बहिणींना एक हा सामना 10,000 16 रुपयाची धावांनी जिंकलाय भेट त्या ठिकाणी हनुमानगड. देण्यात आली. 16 धावांनी हा विजय, मोठा विजय असेल नोंदवला गेलेला सेमीफायनल मध्ये. महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अशा प्रकारचे मुख्यमंत्री पहिल्यांदा लाभले आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मनामनामध्ये आज एकच मुख्यमंत्री आहे, ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब. आणि त्यांनी हे ठरवलेलं आहे की त्यांचं हे हीरक महोत्सवी वर्ष हे आध्यात्मिक श्री एकनाथ शिंदे आध्यात्मिक हीरक महोत्सवी वर्ष अशा प्रकारे साजरे करायचं आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही विभागाच्या वतीने प्रभाग क्रमांक 53 घाटला चेंबूर विधानसभा या ठिकाणी शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना यांचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष श्री अक्षय महाराज भोसले यांच्या उपस्थितीमध्ये वारकऱ्यांचा सन्मान हा कार्यक्रम आम्ही घेतला. आणि अनेक ठिकाणी आरोग्य शिबिरं घेण्यात आलेली आहेत विभागामध्ये. आणि चेंबूर आणि या सायन कोळीवाडा विधानसभेमध्ये आमचे या विधानसभेचे विधानसभा प्रमुख श्री दशरथदादा पवार यांच्या वतीने भव्य क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे आमच्या नेत्यांचं